आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांमध्ये बऱ्याच वेळेला छोटे छोटे धागे जोडत गेलो तर बऱ्याच घटनांच्या मुळापर्यंत जाता येतं व त्यातूनच बऱ्याच गोष्टी समोर येतात व आपला अंदाज खरा ठरतो। असाच काहीसा प्रकार अमेरिकेच्या संदर्भाने घडला आहे। डीप स्टेटचे सगळे बॉस अर्थात युरोप आणि अमेरिकेतल्या धनाढ्य बँकांचे मालक, अब्जाधीश उद्योगपती आणि त्यांची संपूर्ण इकोसिस्टीम अमेरिकेत बसून जगभरातल्या घटना नियंत्रित करतात। हे एव्हाना सगळ्या जगाला माहिती झालं आहे। अमेरिकेचं शासन प्रशासन देखील त्यांच्याच मर्जीनुसार चालतं याचे अनेक पुरावे आजवर समोर आले आहेत। मात्र आता तर थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील त्यांच्याच हातातलं भावलं होतं हे सिद्ध झाले। जगाचं केंद्र असणाऱ्या अमेरिकेच्या इतिहासात सगळ्यात कमजोर राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनाच गणलं गेलं। बायडन डीप स्टेटचे हस्तक होते असा आरोप आतापर्यंत दबक्या आवाजात होत होता। त्यांची नेमणूक ही डीप स्टेटनंच केली होती असं म्हटलं जात होतं। मात्र आता त्या आरोपाला दुजोरा देणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत। आम्ही असं का म्हणतोय, चला जाणून घेऊया। नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील एका उद्योगपतीचे नाव जगाच्या राजकीय पटलावर गाजत आहे। ते म्हणजे जॉर्ज सोरॉस। सोरॉस यांनी नेहमीच दुसऱ्या देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ केली आहे। भारताबाबतीतही त्यांनी अशीच वक्तव्य केली आहेत। मग ते काश्मीर विषयी असो किंवा मग मोदींविषयी असो, त्यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविषयी वादग्रस्त विधानं करत भारतात अशांतता कशी पसरेल याची काळजी घेतली आहे। त्यात जॉर्ज सोरॉस यांना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चक्क अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे। आश्चर्याची बाब म्हणजे जॉर्ज सोरॉस यांना लोकशाही, मानवाधिकार, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांना बळकट करणाऱ्या जगभरातील संस्थांना पाठिंबा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आल्याचं व्हाईट हाऊसनं अधिकृतपणे जाहीर केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे। अशातच आता जॉर्ज सोरॉस यांना पुरस्कार जाहीर केल्यानंतर जो बायडन यांच्यावर होणारा आरोप सिद्ध होताना दिसत आहे। जॉर्ज सोरॉस हे डीप स्टेटचं प्यादा आहे हे कोणापासूनही लपून राहिलेलं नाही। अशातच आता बायडन यांच्याकडून त्यांना देण्यात आलेल्या सन्मानानं हेच सिद्ध होतं की बायडन हे देखील डीप स्टेटचा एक अधिकृत भाग आहेत आणि त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडून आणण्यात डीप स्टेटचा नक्कीच मोठा स्वार्थ दडलेला होता। खरं तर अमेरिकेत लाचखोरी प्रकरणात जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते। त्यांच्यासह अदानी समूहाच्या 7 अधिकाऱ्यांवर अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा एकदा डीप स्टेट हा शब्द चर्चेत आला होता। अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशात यशस्वी झालेलं पण अमेरिकेत अपयशी ठरलेलं डीप स्टेट पुन्हा अदानींच्या नावाने भारतावर वाईट नजर टाकत असल्याचं दिसून आलं होतं। डीप स्टेटचा उद्देश भारतीय संस्था आणि व्यावसायिकांवरील जगभरातील जनतेचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमकुवत करणं हा होता आणि आहे। बांगलादेशासह दक्षिण आशियातील अनेक देशांव्यतिरिक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील डीप स्टेटची भूमिका ठळकपणे दिसून आली आहे। दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रचारादरम्यान याबाबत जाहीरपणे चिंता व्यक्त केली होती। डीप स्टेट हा एक समूह आहे जो आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या देशात आपलं प्यादं प्रधानमंत्री राष्ट्राध्यक्ष पदावर बसवत असतात आणि देशाला कंट्रोल करण्यासाठी गुप्तपणे कार्य करतात। जर आपण राजकीय दृष्ट्या समजून घेतलं तर डीप स्टेट हा समांतर सरकार अर्थात पॅरलल गव्हर्नमेंटचा किंवा सरकारपेक्षा वरचढ ठरणारी यंत्रणा असल्यासारखं आहे। हे करण्यासाठी अशी यंत्रणा त्या देशातल्या लोकांनाच वापरते। प्रस्थापित सरकार विरुद्ध असलेल्या नेत्यांना भरपूर पैसा आणि हिंसाचार करण्यासाठी साधनं पुरवून त्या देशातील सरकार उलथवून टाकण्यात डीप स्टेट पारंगत आहे। याचे प्रयोग आजवर अनेक देशांमध्ये झालेले आहेत, तसेच ते भारतातही झालेले दिसतात। भारताचा विचार केला तर डीप स्टेट खूप आधीपासूनच भारतात आपलं बस्तान बसून आहे।
मुळात गांधी नेहरू परिवाराशी संबंधित प्रधानमंत्री आणि राजकारणी हे डीप स्टेटने बसवलेले किंवा डीप स्टेटचे एजंट होते असा आरोप नेहमी होतो. 2014 नंतर मोदी सत्तेत आले. प्रखर राष्ट्रवादी विचाराच्या सरकारमुळे डीप स्टेटची भारतात डाळ काही शिजेना, म्हणून त्यांनी भारताविरोधी वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या. त्यांना काही करून मोदींना सत्तेतून घालवायचं आहे आणि यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न देखील करून पाहिले आहेत. मग त्यात राहुल गांधींना हाताशी धरून भारत जोडो यात्रेसारखे उपक्रम करून घेणं असेल किंवा मग संसद सत्राच्या आधी काहीतरी प्लॅन करून देशातील जनतेला भटकवणं असेल. या सगळ्या डीप स्टेट आणि जॉर्ज सोरॉस यांचा समावेश होता हे बऱ्याचदा दिसून आलं आहे. त्यामुळेच भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सॉरॉस यांचं वर्णन भारताच्या राष्ट्रीय हिताआड येणारा सगळ्यात भयानक म्हातारा असं केलं होतं. तसंच अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरॉस यांच्यात कथित संबंध असल्याचा आरोप केला जातो. काश्मीरच्या स्वतंत्र राज्याच्या कल्पनेला पाठिंबा देणाऱ्या जॉर्ज सोरॉसच्या ओपन सोसायटी फाउंडेशननं निधी पुरवलेल्या संस्थेशी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे थेट संबंध असल्याचा आरोप आहे. जॉर्ज सोरॉस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक फाउंडेशन या संस्थेच्या सहअध्यक्ष सोनिया गांधी असल्याचा दावा केला जातो. मनमोहन सिंग यांच्या कन्या तर थेट सॉरॉस यांच्यासाठीच काम करतात. त्यामुळे काँग्रेस हे फक्त डीप स्टेटसाठीच काम करत असल्याचं बऱ्याच प्रकरणातून सिद्ध झालंय असं म्हणत भाजपनं नेहमीच काँग्रेसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. डीप स्टेट कोणत्याही देशाच्या राजकीय नेतृत्वापासून स्वतंत्रपणे स्वतःचा वैयक्तिक अजेंडा आणि उद्दिष्ट पूर्ण करून घेतं. अशातच आता ट्रम्प युग अमेरिकेत परतत असताना डीप स्टेट हा शब्द खूप चर्चेत आहे. जॉर्ज सोरॉस यांना अमेरिकेचा सर्वोत्तम नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे मित्र आणि प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विट करत हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे त्यांना हा सन्मान देण्यात आल्यानं भारतातून देखील मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. एकंदरीतच जॉर्ज सोरॉस यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तुमचं काय मत आहे? तसंच राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होणाऱ्या जो बायडन यांच्या जॉर्ज सोरॉस यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.